नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एप्रिल 2025 महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी, युद्ध, अशांतता, बंद, निदर्शने, संप शक्य भाग 2। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। या घटना घडणार, मोठ्या कलाकारांचे मृत्यू, शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार, करेक्शन, हवेमधील उष्णतेमध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता, अतिरेकी कारवाया, स्फोटक घटना, हिंसा होणे शक्य। जगातील अनेक देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल। दिनांक 28 एप्रिलच्या अमांत कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून चतुर्थ स्थानात मेष राशीत भरणी नक्षत्रात अमावस्या येत आहे। तृतीय स्थानात राहू, शुक्र, शनी, नेपच्यून व बुध, पंचमात गुरु हर्षल, लग्नी प्लुटो व सप्तमात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे। लग्न सप्तमातून होणारा मंगळ प्लुटो प्रतियोग जगभरात मोठे युद्ध होण्याची शक्यता दर्शवतो। मार्च एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते। या काळात मोठे भूकंप होण्याची शक्यता राहील। मोठे अपघात, आगीच्या दुर्घटना, रेल्वे दुर्घटना, घरांची पडझड, भूस्खलन यांसारख्या आपत्तींमधून मोठी हानी संभवते। तृतीयातील ग्रहांची गर्दी लेखक, कला, साहित्यिक, कलाकार, प्रसार माध्यमांसाठी प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। सोशल मीडिया, प्रसार माध्यमांमधून अफवा किंवा चुकीची माहिती प्रसारित होईल। आक्षेपार्ह चित्रण प्रसारित होईल। पॉर्न व्हिडिओ, गेम, अश्लील मेसेज व्हायरल होतील। यावरून मोठा गदारोळ होईल। महत्त्वाच्या व्यक्तींवर आरोप होतील। मोठे सेक्स स्कॅन्डल उघडकीस येईल। या काळात विमान किंवा जहाज दुर्घटना होण्याची शक्यता राहील। विमान वाहतुकीत अडथळा निर्माण होईल। या काळात मोठे साहित्य संमेलन किंवा फेअर सारखे मनोरंजनाचे कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित केले जातील। शेअर मार्केटमध्ये या काळात मोठे चढ उतार होतील। मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची देखील या काळात शक्यता राहील। खेळ, स्पर्धा यांमध्ये भारतीय खेळाडू व कलाकारांना चांगले यश मिळेल। कलाकारांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील या काळात मिळतील। शेजारील राष्ट्रांकडून दिशाभूल होण्याची शक्यता असून सीमेवर तणावाचे वातावरण राहून युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याची या काळात शक्यता राहील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।